नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी. आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये BA तृतीय वर्ष साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील शब्दशक्ती विचार या घटकावर आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आपण मागील व्हिडिओमध्ये शब्दशक्तीतील पहिली जी शब्दशक्ती होती अभिधा या शब्दशक्तीवर आपण प्रकाश टाकलेले होतो. तर या प्रस्तुत व्हिडिओमध्ये शब्दाची जी दुसरी शक्ती आहे ती म्हणजे लक्षणा शब्दशक्ती. या लक्षणा शब्दशक्तीवर आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर लक्षणा ही जी शब्दशक्ती आहे ती शब्दाची दुसरी शक्ती आहे. भाषिक व्यवहारात पुष्कळदा असे आढळते की शब्दाचा वाच्यार्थ किंवा मुख्यार्थ हा बोलणाऱ्याला अभिप्रेत नसतो, तो त्या ठिकाणी लागूही पडत नाही. अशा वेळी शब्दाचा मुख्यार्थ घेऊन भागत नाही. ज्या व्यापारामुळे वाच्यार्थ ढावळला जाऊन एक वेगळाच अर्थ आपल्याला लक्षात येतो त्या व्यापारास लक्षणा असे म्हणतात. लक्षणेमध्ये काय सांगितले आहे यापेक्षा काय सुचविले आहे याच्यावर लक्ष दिले जाते. लक्षणेमध्ये शब्दाचा अर्थ बाधित होतो व दुसराच अर्थ आपण सूचित होत असतो. उदाहरणात घ्यायचं असेल तर गंगेवर गवळी वाडा आहे किंवा माझ्या दारावरून कोण्या राजाचा हत्ती गेला. या ओळीतील गंगेवर व दारावर याचा अर्थ प्रत्यक्षात प्रवाहावर गवळी वाडा असणार नाही, तसेच हत्ती तिच्या दारावरून जाणार नाही. याचा अर्थ आपण गंगेच्या तीरावर व दारासमोर असा घेत असतो. म्हणजेच लक्षणेमध्ये काय सांगितलेले आहे यापेक्षा काय सुचवलेले आहे याच्यावर काय दिला जातो, भर दिला जातो. आता या लक्षणेचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक आहे गौणी लक्षणा आणि दुसरा आहे शुद्धा लक्षणा. वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यात कोणता तरी संबंध असतो तेव्हाच ती लक्षणा होत असते. आता हा जो काही संबंध आहे हा संबंध दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे सादृश्य आणि दुसरा आहे सादृश्यतर. आणि सादृश्यालाच आपण गौणी लक्षणा म्हणतो, तर सादृश्यतरला आपण शुद्धा लक्षणा असे म्हणतो. तर आपण पहिला जो उपप्रकार आहे तो म्हणजे गौणी लक्षणा. आता गौणी लक्षणा म्हणजे काय की दोन वस्तूत असलेल्या गुण सादृश्यामुळे जेव्हा लक्षणा निर्माण होते तेव्हा तिला गौणी लक्षणा असे म्हणतात. जे गौणी लक्षणा कधी निर्माण होत असते, दोन वस्तूत असलेल्या गुण सादृश्यामुळे जेव्हा लक्षणा निर्माण होते तेव्हा तिला काय म्हणतात, गौणी लक्षणा असे म्हणतात. आता गौणी लक्षणा ही सादृश्य संबंधावर आधारित असते. उदाहरणात घ्यायचं असेल तर हापूसचा आंबा म्हणजे नुसते अमृत होय किंवा बंड्या म्हणजे शुद्ध नंदी बैल होय. आता हे जे काही दोन उदाहरण आहेत या उदाहरणामध्ये दोन वस्तू आहेत आणि या दोन्ही वस्तूचं गुण सादृश्य आहे. म्हणजे हापूसचा आंबा एक आहे आणि अमृत एक आहे. आता अमृत कसा असतो, गोड असतो. हापूसचा आंबा सुद्धा कसा आहे, गोड आहे. म्हणजे या दोन वस्तूची काय होत आहे, गुण सादृश्य आहेत. किंवा बंड्या म्हणजे शुद्ध नंदी बैल. आता बंड्या हा एक व्यक्ती आहे, वस्तू आहे आणि बैल एक आहे. आता नंदी बैल कसा असतो, निर्बुद्ध असतो. आता बंड्याचं गुणधर्म सुद्धा कसा आहे, निर्बुद्ध आहे. म्हणजेच गौणी लक्षणा तयार होण्यासाठी दोन वस्तूत असलेल्या गुण सादृश्यामुळे जेव्हा लक्षणा निर्माण होते तेव्हा तिला काय म्हणत असतात, गौणी लक्षणा असे म्हणतात. आता या गौणी लक्षणाचे दोन उपप्रकार पडतात. एक म्हणजे गौणी सारोपा आणि दुसरा आहे गौणी साध्यवसाना. आता गौणी सारोपा म्हणजे काय की दोन सादृश्य वस्तूपैकी एकीचा दुसऱ्यावर ज्या वेळेस आरोप केला जातो तेव्हा त्याला गौणी सारोपा किंवा सादृश्यमूलक सारोपा असे म्हणतात. गौणी सारोपा म्हणजे काय, दोन सादृश्य वस्तूपैकी एकीचा दुसऱ्यावर ज्या वेळेस आरोप केला जातो तेव्हा त्याला गौणी सारोपा किंवा सादृश्यमूलक सारोपा असे म्हणतात. उदाहरणात घ्यायचं असेल तर तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच होय, हापूसचा आंबा म्हणजे नुसते अमृतच होय. आता इथं दोन वस्तू आहेत आणि या दोन्ही वस्तूचे गुणधर्म कसे आहेत, सादृश्य आहे, सारखे आहेत. आणि एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूच्या गुणधर्मावर काय होत आहे, आरोप केला जातोय. म्हणजे तिचे मुख चंद्रबिंबच आहे.
म्हणजे चंद्रबिंबावर तिचा आरोप होतोय किंवा हापूसच्या आंबाचा आरोप कशावर होतोय, अमृतावर होतोय. म्हणजे दोन सादृश्य वस्तूपैकी एकीचा दुसऱ्यावर ज्या वेळेस आरोप केला जातो तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते, गौणी सारोपा लक्षणा तयार होत असते. आणि दुसरं आहे गौणी साध्यवसाना. आता गौणी साध्यवसाना म्हणजे काय, ज्या ठिकाणी उपमेयाचे उपमानात अध्यावसन झालेले असते तेव्हा गौणी साध्यवसाना लक्षणा तयार होत असते. म्हणजे गौणी साध्यवसाना लक्षणा कधी तयार होत असते, ज्या ठिकाणी उपमेयाचे उपमानात अध्यावसन म्हणजे नाहीसे होणे झालेले असते तेव्हा गौणी साध्यवसाना लक्षणा तयार होत असते. उदाहरणात घ्यायचं असेल तर आंब्याला उद्देशून मी अमृत सेवन करीत आहे, किंवा या बंड्याला उद्देशून, हा जर वाघ असेल सोबत असेल तर मला घाबरायचं कारण नाही. म्हणजे इथं उपमेयाचं उपमानामध्ये काय होत आहे, अध्यावसन होत आहे, तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते, गौणी साध्यवसाना तयार होत असते. आणि लक्षणेचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शुद्धा लक्षणा. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यात जेव्हा सादृश्य संबंध नसून तो सादृश्यतर संबंध असतो तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते, शुद्धा लक्षणा तयार होत असते. शुद्धा लक्षणा कधी तयार होत असते, वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यातला जेव्हा संबंध हा सादृश्य संबंध नसून तो कसा असतो, सादृश्यतर संबंध असतो, तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते, शुद्धा लक्षणा तयार होत असते. आता या शुद्धा लक्षणाचे 4 उपप्रकार पडतात. एक म्हणजे शुद्धा सारोपा लक्षणा, दुसरा आहे शुद्धा साध्यवसाना लक्षणा, तिसरा आहे शुद्धा उपादान लक्षणा आणि चौथा आहे शुद्धा लक्षणा. आता आपण एकेका प्रकारावर प्रकाश टाकणार आहोत. सुरुवातीचं आहे शुद्धा सारोपा लक्षणा. आता शुद्धा सारोपा लक्षणा कधी तयार होत असते, येथे उपमेय आणि उपमान या दोन्हींची योजना वाक्यामध्ये असते, परंतु वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यातील संबंध हा सादृश्यमूलक नसतो तर तो कार्यकारण भावावर आधारित असतो. त्याला शुद्धा सारोपा लक्षणा म्हणतात. म्हणजे या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान या दोन्हीची योजना कशामध्ये केलेली जाते, वाक्यामध्ये असते, परंतु वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यातील हा जो काही संबंध आहे हा संबंध कसा असतो, सादृश्यमूलक नसतो तर तो कशावर आधारित असतो, कार्यकारण भावावर आधारित असतो. तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते, शुद्धा सारोपा लक्षणा तयार होत असते. उदाहरणात घ्यायचं असेल तर दूध हे साक्षात बलच, धूम्रपान म्हणजे साक्षात मृत्यूच, तूप हे साक्षात आरोग्यच आहे. म्हणजे आता ह्या वाक्यामधले दोन सादृश्य उपमेय आणि उपमान या दोन्हीची योजना केलेली आहे. आणि वाच्यार्थ आणि लक्षार्थ यांच्यातला संबंध हा कसा नसतो, सादृश्यमूलक नसतो तर तो कशावर असतो, कार्यकारण भावावर आधारित असतो. दूध हे साक्षात बलच. आता बल कधी होईल दूध आपल्यावर, दुधाचं जेव्हा आपण प्राशन करू, सेवन करू, तेव्हाच आपल्याला तो दूध काय होऊ शकेल, बल होऊ शकतो. किंवा धूम्रपान म्हणजे साक्षात मृत्यूच. आता मृत्यू कधी होईल, धूम्रपानाचं जर आपण सेवन केलं तर आपल्यावर कार्य जर आपल्या त्या धूम्रपानाचं जर होत असेल तरच तो धूम्रपान आपल्यासाठी काय ठरू शकेल, मृत्यू ठरू शकेल. यालाच आपण काय म्हणतो, शुद्धा सारोपा लक्षणा. दुसरा आहे शुद्धा साध्यवसाना लक्षणा. आता शुद्धा साध्यवसाना लक्षणा म्हणजे काय, जिथे उपमेयाचे उपमानात अध्यावसन होते आणि याचा संबंध सादृश्यतर असतो त्याला शुद्धा साध्यवसाना लक्षणा म्हणतात. शुद्धा साध्यवसाना लक्षणा म्हणजे काय, येथे उपमेयाचे उपमानात अध्यावसन होते आणि यांचा संबंध सादृश्यतर असतो त्याला शुद्धा साध्यवसाना असे म्हणतात. उदाहरणात घ्यायचं असेल तर च्यवनप्राशाच्या सेवनाला उद्देशून मी काय म्हणेन, तो साक्षातच बल सेवन करीत आहे. म्हणजे इथं उपमेय आणि उपमेयाचं उपमानामध्ये काय होत आहे, अध्यावसन होत आहे आणि याचा संबंध कसा असतो, सादृश्यतर असतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, शुद्धा साध्यवसाना लक्षणा म्हटले जातात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे शुद्धा उपादान लक्षणा. आता शुद्धा उपादान लक्षणा म्हणजे काय, मुख्यार्थ जेव्हा लक्षार्थात समाविष्ट होतो व स्वतःच लक्षार्थाला प्रकट करतो तेव्हा शुद्धा उपादान लक्षणा तयार होत असते. जे शुद्ध उपादान लक्षणा कधी तयार होत असते, मुख्यार्थ जेव्हा लक्षार्थात समाविष्ट होतो व स्वतःच लक्षार्थाला प्रकट करतो तेव्हा शुद्धा उपादान लक्षणा तयार होत असतो. उदाहरणात घ्यायचं असेल तर पानिपतावर 1.25 बांगडी फुटली किंवा दररोज 1000 पोत्यांची आवक होते. म्हणजे इथं मुख्यार्थच
कशात समाविष्ट होत आहे? लक्षार्थात समाविष्ट होत आहे आणि स्वतःच लक्षार्थ म्हणून काय होत आहे? प्रकट होत आहे. तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते? शुद्धा उपादान लक्षणा तयार होत असते. आणि शेवटचा उपप्रकार आहे तो म्हणजे शुद्धा लक्षण लक्षणा. शुद्धा लक्षण लक्षणा म्हणजे काय? जिथे लक्षार्थ व्यक्त करून वाच्यार्थ लुप्त होतो तिथे शुद्धा लक्षण लक्षणा तयार होत असते. म्हणजे शुद्धा लक्षण लक्षणा कधी तयार होत असते? जिथे लक्षार्थ व्यक्त करून वाच्यार्थ काय होत असतो? लुप्त होत असतो. तिथे शुद्धा लक्षण लक्षणा तयार होत असते. उदाहरणार्थ घरावरून हत्ती गेला. आता या वाक्यातला लक्षार्थ व्यक्त करून वाच्यार्थ काय झालेला आहे? लुप्त झालेला आहे. म्हणून ती कोणती लक्षणं असते? शुद्धा लक्षण लक्षणा. अशा प्रकारे आपल्याला लक्षणा शब्दशक्तीवर सविस्तर अभ्यास करता येतं. म्हणजे लक्षणा शब्दशक्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्याचा मुख्य अर्थ काय होत असतो? लुप्त होत असतो आणि दुसराच अर्थ आपण गृहीत धरला जातो. तेव्हा कोणती लक्षणा तयार होत असते? लक्षणा तयार होत असते. तर या लक्षणा शब्दशक्तीचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे गौणी लक्षणा आणि दुसरा आहे शुद्धा लक्षणा. गौणी लक्षणा म्हणजे सादृश्य आणि शुद्धा लक्षणा म्हणजे काय? सादृश्यतर. अशा प्रकारे आपल्याला लक्षणा शब्दशक्तीवर सविस्तर अभ्यास करता येईल. आपण पुढील व्हिडिओमध्ये शब्दांची जी तिसरी शक्ती आहे आणि ती महत्त्वाची शब्दशक्ती आहे ज्याचं नाव आहे व्यंजना, त्या व्यंजना शब्दशक्तीवर आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.